शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग अग्निशमन दलाने शिताफीने विझवली. मोठी दुर्घटना टळली. चाळीसगाव बिलाखेड गावातील रामवाडी परिसरात गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.35 वाजताच्या सुमारास श्री वाल्मिक प्रकाश बागुल यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादाने आणि अग्निशमन अधिकारी श्री अक्षय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग यशस्वीरित्या विझवण्यात आली, ज्यामुळे मोठी हानी टळली. तत्काळ प्रतिसादामुळे टळला अनर्थ. गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास श्री वाल्मिक बागुल यांच्या घरातून धुराचे लोट आणि आगीची ज्वाला दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी श्री अक्षय घुगे सर यांनी त्यांच्या टीमसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी श्री अक्षय घुगे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली. जवानांनी अत्यंत शिताफीने व नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती पूर्णपणे विझवली. या त्वरित आणि प्रभावी कामगिरीमुळे श्री बागुल यांच्या घरातील संभाव्य मोठी हानी टाळता आली. शॉर्ट सर्किट हे आग लागण्याचे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचारी. या बचाव कार्यात अग्निशमन दलाचे खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अग्निशमन अधिकारी 1. श्री अक्षय घुगे सर, फायर वाहन चालक. 1. ईश्वर पाटील. 2. रमेश राठोड, फायरमन. 1. संदीप देशमुख. 2. संदेश पाटील. 3. राहुल राठोड. 4. चंद्रकांत राजपूत. 5. शशिकांत चौधरी. 6. नितीन खैरे. 7. रणजित जाधव. या सर्व कर्मचाऱ्यांच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे बिलाखेडमध्ये एक मोठी दुर्घटना टळल्याचे मत व्यक्त केले जात आहे.